हॅलो नमस्कार मंडळी. आज खूप महत्त्वाच्या टॉपिकवर मी बोलणार आहे आणि माझ्या 10 अशा सवयी सांगणार आहे ज्याच्यामुळे की मला वजन कमी करायला मदत झाली सी सेक्शन नंतर. आणि मुलगी माझी 4 वर्षाची झाल्यानंतर नॉर्मली असं होतं की लोकांना वाटतं 6 महिन्याची डिलिव्हरी झाल्यानंतर 6 महिन्यांनी वजन कमी नाही केलं तर परत कधीच वजन कमी होत नाही. तर नाही, असं नाही. मी माझी मुलगी 4 वर्षाची झाल्यानंतर वजन कमी करायला सुरुवात केली. माझं पोटही कमी झालं, म्हणजे आपण म्हणतो ना वात्या वात्या पोटाचा तो कमी झाला. त्यामुळे असं काही नसतं की खूप उशीर झालेला आहे. अजून सुद्धा एक वयाच्या नुसार अजून सुद्धा वजन कमी करायला भरपूर चान्स आहे. म्हणजे 50च्या पुढं थोडंसं अवघड जातं, 50-45च्या पुढं. आणि काही लेडीजची पिरियड्स वगैरे पण जाणार असते, त्यामुळे त्यांना त्रास होतो. पण मी स्वतः आता 31 इयरची मी आहे ना, तर मी माझ्या हिशोबानं तुम्हाला मी माझ्या 10 सवयी अशा सांगणार आहे ज्यांना मला वजन कमी करायला, पोट कमी करायला मदत झाली. आणि त्या खूप महत्त्वाच्या सवयी आहेत. ह्या सवयी जर असल्या ना स्वतःमध्ये तर खरंच मदत होते. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आपल्या मॉम्स किचन जॉय या चॅनलवरून तुम्हाला एक गोष्ट सांगते की जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज कंटिन्यू येतात, कधी येत नाहीत, कारण मी सुद्धा ऑफिसची ड्युटी करते. आणि महत्त्वाचं म्हणजे 8 ते 9 तास ड्युटी करते. घरातली कामं जी आहेत ती सुद्धा मीच एकटी करते. मला सुद्धा एक मुलगी आहे. मी सगळं सांभाळून सी सेक्शन झालेलं आहे. तरीही मी वजन कमी केलेलं आहे. मी माझे प्रत्येक अनुभव, प्रत्येक रेमेडीज तुमच्याबरोबर शेअर करत असते. कोणत्याही रेमेडीज असो, वेट लॉस रिलेटेड असो, तुम्ही जे काय म्हणाल त्या रिलेटेड मी कंटेंट तयार करते. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात महत्त्वाची एक नंबरची जी सवय आहे, लास्ट टाइम आपण डिनर कधी केलंय. म्हणजे लास्ट टाइम आता मी सपोज 8ला जेवो, 9ला जेवो, 10ला जेवो. आता माझं असतं ऑफिस लेट नाईट असतं, हे भरपूर जणांना माहिती आहे. तरीही ना स्किनवर परिणाम झाला ना केसांवर परिणाम झाला, तरी मी वजन कमी केले. कारण झोप महत्त्वाची असते, तरी मी वजन कमी करून दाखवलंय. आणि त्याच कॉन्फिडन्सने मी तुमच्या समोर आलेली आहे. तुम्हाला पण माहिती आहे, जुने व्हिडिओ, माझा माय फर्स्ट ब्लॉग वगैरे बघा, त्यात माझी तब्येत किती होती. त्याच्यानंतर मी जवळजवळ 10 किलो वजन तुमच्या समोर कमी केलं. आणि त्याच्या आधी मी जवळजवळ 8 किलो वजन कमी केलेलं आहे. बाकी स्टोरी तुम्हाला माहीतच आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली सवय की लास्ट टाइम डिनर कधी केला. तर सपोज मी रात्री 8 वाजता केलाय. 8 वाजता नॉर्मली माझ्याकडून जेवण करणं होत नाही, 9 वाजता होतं. पण मी सांगते सपोज 8 वाजता केलाय तर 8 पासून सकाळी 8 पर्यंत मी काहीही खात नाही. किंवा 9 वाजता केलाय तर 9 वाजून 9 वाजेपर्यंत मी काहीही खात नाही. 12 तासाचं फास्टिंग केलं जात आहे. नॉर्मली त्या टायमिंगमध्ये लोक झोपतात. आणि जास्त करून झोपणं, आपण जर लवकर झोपलो ना तर खाणं आपण टाळलं जातं, कारण की जागं राहिलं तर भूक लागते. जेव्हा क्रेविंग होते तेव्हा नॉर्मल क्रेविंग होत नाही. गोडाची, तळलेल्या पदार्थांची क्रेविंग होते. त्यामुळे जरी मला भूक लागली तरी मी 2 बदाम खाते, पण मी बाकी काही खात नाही. किंवा हळदीचं दूध पिते, पण बाकीचं असं म्हणतो ना चटपटीत वगैरे काही खात नाही. 12 तास कंप्लीट मी काही खात नाही. ही माझी पहिली सवय. दुसरी सवय म्हणजे सकाळी आपण उठतो. सकाळी उठल्यानंतर मी बॉडी स्ट्रेचिंग करते. आता मला किती टायमिंग असतो बॉडी स्ट्रेच करायला, तर अजिबात नसतो. कारण की मी ऑलरेडी नाईट शिफ्ट केलेली असते. 2 तास झोपलेले असते मी. 2 ते 3 तास, जास्तीत जास्त 3 तास तर नाही, 2च तास झोपलेली असते. आणि उठल्या उठल्या मला टिफिन, नाश्ता सगळ्या गोष्टी करायला लागतात. स्कूल चावरायचं असतं, मिस्टरांच्या ऑफिस चावरायचं असतं. त्यामुळे माझ्याकडे गडबड असते. मला स्ट्रेचिंग करायला 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं एवढा वेळ नसतो. मग मी काय करते, मी करते फक्त 5 मिनिट स्ट्रेचिंग. आपण जेव्हा लहानपणी उठायचो तेव्हा आई काय म्हणायची, आळस, आळुकं बिळुकं द्यायचो ना, आपण तसं स्ट्रेचिंग करायचं. म्हणजे कंबर मोडायची, हात वर खाली करायचे. नॉर्मल जसं आपण आळुके पिळुके देताना जसं स्ट्रेचिंग करतो ना, तसं मी स्ट्रेचिंग करते. ही माझी दुसरी सवय की जी उठल्यानंतर. तिसरी माझी सवय आहे की झोपेतून उठल्यानंतर मी पिते ते म्हणजे कोमट पाणी. आता मला भरपूर जणांचा प्रश्न येतो की ताई, तू आता उन्हाळा आहे तर कोमट पाणी पितेस का? तर मी कधी पिते, कधी नाही पिते. पण मला पर्सनली तुम्हाला सांगते, मला उष्णतेचा पहिल्यापासून त्रास नाही. म्हणजे मला उष्णतेचा आपण म्हणतो ना, कुणाला पुरळ वगैरे येतात किंवा हे, मला फक्त मला थंडीमध्ये त्रास होतो उष्णतेचा. म्हणजे थंडीचा त्रास होतो मला, उन्हाळ्याचा किंवा उष्णतेचा, घामाचा वगैरे असं म्हणतो ना, असं मला त्रास होत नाही.
ही माझी तिसरी सवय आहे की मी उठल्यानंतर कोमट पाणी घेते. आता डिटॉक्सिफिकेशन जे बॉडीचं आहे ते कोमट पाण्यानं होतं. आपलं मेटाबॉलिझम आहे तो फास्ट होतो. चयापचयाची क्रिया आपण म्हणतो ना, रात्रभर झोपलेलं शरीर चालायला लागतं. ही माझी तिसरी सवय. चौथी सवय म्हणजे हेल्दी ब्रेकफास्ट. आता हेल्दी ब्रेकफास्टमध्ये खूप जण मला कमेंट करतात की इडली खायची का, हे खायचं का, डोसा खायचा का, उपीट खायचं का, पोहे खायचं का. मी तुम्हाला सांगते, मी ही तुमच्यासारखीच आहे. मी महाराष्ट्रातली आहे, साध्या नॉर्मल घरातली आहे. सगळ्यांच्या घरी जे बनवलं जातं तेच माझ्या घरी बनवलं जातं. तुम्हाला जर ब्रेकफास्टचे ऑप्शन पाहिजेच असतील तर मी तुम्हाला सांगते, पोहे खाते, उपमा खाते, फक्त तेलाचा वापर कमी, मुगाचा डोसा खाते. बरं तुम्हाला सांगते, आपला नॉर्मल जो तांदळाच्या पिठाचा, तांदूळ आणि उडीदचा असतो तो डोसा खाते, रव्याचे आप्पे खाते, शिरा नाही खात. शिरा नाही खात, फक्त गोड नाही खात. ह्या जे काय आपण नाश्त्याला बनवतो ना ते सगळं खाते, फक्त असं भजी तळलेली असं नाही, तळलेली नाश्त्यामध्ये नाही. हे सगळे हेल्दी जे ब्रेकफास्ट आहेत ते सगळे खाते. पनीरचा रोल खाते, कधी कधी आपले कडधान्यांचे स्प्राऊट शिजवून वगैरे खाते, कच्चे नाही खात. ह्या सगळ्या हेल्दी ब्रेकफास्टमध्ये ऑप्शन येतात. हे मी सगळं खाते, असं वेगळं काय खाते असं नाही. हे चौथी माझी सवय झाली. माझी पाचवी सवय म्हणजे फायबर. जो आपला दुपारचा लंच, दुपारचं जे जेवण असतं ना तो फायबर असतो. आता फायबर म्हणजे काय, तर फायबरमध्ये हिरवी कोणतीही पालेभाजी, त्याच्याबरोबर भाकरी. मी नॉर्मली दुपारची भाकरी खाते आणि उलटं असतं सगळ्यांचं, पण माझं उलटं काय आहे माहिती आहे का, मला संध्याकाळी हलकं लोक खातात, मला संध्याकाळी जड खावं लागतं कारण मला जागायचं असतं, म्हणून मी संध्याकाळी चपाती खाते. पण दुपारची मी भाकरी खाते. भाकरीमध्ये फायबर्स आहेत. कुठलीही हिरवी पालेभाजी किंवा कुठलीही मोड आलेली भाजी किंवा कुठलीही कडधान्य, कुठलंही उसळ, हे तुम्ही पण माझं बघितलेलं आहे. ह्या सगळ्या भाज्या आणि त्याच्यामध्ये फायबरसाठी जास्त मोठं जे मानलं जातं ते म्हणजे सलाद. हे मी खाते. ही माझी पाचवी सवय आहे महत्त्वाची. आता मी ज्या सवयी सांगणार आहे त्यातली कुठली सवय तुम्हाला आहे आणि कुठली सवय नाही हे नक्की कमेंट करून सांगायचे. स्वतःला रिप्रेझेंट करायला शिका, स्वतःला कॉन्फिडंटली बोलायला शिका. खरंच परिणाम होतो. आता माझी 6वी सवय सगळ्यात महत्त्वाची सवय आहे, ज्यानं की मी माझा जेवढा वेट लॉस केलाय तेवढा 90% त्यानंच केलेला आहे. तो म्हणजे चालणं. वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. का सांगू का तुम्हाला, मनही शांत राहतं, स्ट्रेस येत नाही. काहीतरी आपल्याला एक्सरसाइज केल्या कसं, मला इथं दुखतंय, मला तिथं दुखतंय, माझ्या मांड्या चालत नाही आहेत, माझ्या पिंढऱ्या दुखतात, हे प्रॉब्लेम येतच नाही. चालण्यानं काहीच दुखत नाही, उलट बरं वाटतं आणि झोप शांत लागते. त्यामुळे जेवढं चालता येईल अर्ध्या तासापासून 2 तासापर्यंत तेवढं मी चालण्याचा प्रयत्न करते. कधी अर्धा तास, कधी 1 तास, कधी 1.5 तास, कधी 2 तास. आता तर मला सहसा 2 तास चालणं होत नाही. नवी जेव्हा खूप वेट होतं, नवी आता चालायला गेलं तरी मला बाहेर म्हणतात की अब कितना, म्हणजे किती आता सुकतील आता. पण मी ॲक्च्युली आता वजन कमी करत नाहीये, पण ते दिसतं आता वेगवेगळ्या कपड्यांमध्ये. आता मी गाऊन घातलं ना तर मी कुणाला पातळ दिसते, शर्ट घातला तरी पातळ दिसते, आता फुल असा ड्रेस घातला तर नॉर्मल मोठे दिसते, असं होतं. तेव्हा तर मी बाहेर नाही, घरातच आपला अर्धा पाऊण तास चालते. मला ताईंची एका कमेंट होती की घरात चालून खरंच चालणं फायदेशीर असतं का, तर हो. तुमचं जर स्पेस जास्त असेल चालायला, आता माझा काही एवढा नाही आहे हॉल इथं. आता आमचं पण जेवढं आहे ना हे रेंटचं, तेवढं ह्याच्यातच मी चालते 1 BHK मध्ये. इथल्या इथंच चालते, पण मी चालते कंटिन्यू. चालल्यावर काय प्रॉब्लेम नाही आहे, फक्त तुम्ही चालताय कसं ते इम्पॉर्टंट आहे. उगाच एकदम हळू किंवा असं एकदम फास्ट असं पण नाही चालायचं, नॉर्मल पेसमध्ये चालायचं. आता माझी 7वी सवय म्हणजे साखर टाळायची सवय. आता साखर जिथं टाळता येईल तिथं मी टाळते, जिथं टाळू शकत नाही तिथं टाळत नाही. म्हणजे काय, साखर टाळता येण्याच्या गोष्टी म्हणजे चहा. चहा नॉर्मली मी घेत नाही ना. आता उन्हाळा येतात तर घेऊ नका. ऑलरेडी आपलं फॅननं शरीर फुगल्यासारखं दिसतं, त्याच्यामध्ये ती साखरेनं शरीर सुचल्यासारखं दिसतं. साखरेनं अजून डबल गतीनं भूक लागते. त्यामुळे जिथं साखर टाळता येतील तिथं मी टाळण्याचा प्रयत्न करते. असं नाही की मग मला कुणीतरी देवाचा प्रसाद दिलाय मग मी टाळणार साखर, नाही असं नाही. तर चहामध्ये टाळता येते. आता टोमॅटोची चटणी करायची, आम्ही साखर टाकतो. कढी करायची, आम्ही साखर टाकतो. मग अशा ठिकाणी मी नाही टाळत. किंवा आपल्याला चटणी कोणतीही बनवायची, आपली इडली सांबारची चटणी, त्याच्यामध्ये साखर टाकते मी साखर. कारण 2 चमचे साखरेमध्ये 3 जण खाणार असतो आणि एकाच्या वाट्याला किती साखर येते, अर्धा चमचा तेवढी शरीराला पुरेशी असते. अति प्रमाणात जिथं साखर येईल ते आता एखाद्यानं आपल्याला शेजारी बाजारी पाहुण्या रावळ्याने आणली, काय म्हणतो जिलेबी, तर ती खावीच लागणार. त्याच्यात आपल्याला काय करता येईल. पण जिथं आपल्याला टाळता येऊ शकते एकट्या जीवाला,
अन्न वाया घालून टाळणं मला पटत नाही, पण आपल्याला टाळता येईल वरून टाकता एवढी तर मी टाळते. आता आठवं झालं ना, आठवं म्हणजे प्रोटीन इंटेक. आता अगदीच मोजून मापून मी कधी प्रोटीन घेतलेलं नाहीये की शरीर माझं नाही का, आधी होतं 80 किलो म्हणजे 80 ग्रॅम प्रोटीन, 70 म्हणजे 70, आता 67 म्हणजे 67, एवढं तर नाही. पण नॉर्मली ज्यातून प्रोटीन मिळतं, जसं की सोयाबीन म्हणा, पनीर म्हणा, कडधान्य, डाळी, टोफू, ज्याच्यातून प्रोटीन मिळतं ते मी घेण्याचा प्रयत्न करते आणि घेते. नॉर्मली त्या भाज्या मी बनवते. ही माझी 8वी महत्त्वाची सवय आहे. आता 9वी जी महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे पाणी आणि झोप. पाणी झोप एकत्रच घेते मी, कारण 11 सवयी होतील. ते सवय काय सांगायला गेल्यावर भरपूर सवय आहेत, पण महत्त्वाच्या मी सवय सांगते. झोप आणि पाणी. आता ही महत्त्वाची सवय काय आहे तुम्हाला सांगते. आता उन्हाळा आहे, आता तर पाणी पिलंच पाहिजे. पण पाणी जेवढं पिल ना आपल्याला चांगलं असतं, शरीरासाठी तर असतंच, पण आपल्या स्किनसाठी पण. मला पहिल्यापासून स्किनला कधीच काही प्रॉब्लेम आला नाही, कारण मला भरपूर पाणी पिण्याची सवय आहे. म्हणजे एकपरी अन्न मला नाही दिलं तरी चालेल, पण मला पाणी लागतं म्हणजे लागतंच. आणि झोप, आता मी एवढं, तुम्हाला माझं हेक्टिक रुटीन असतं ना, तुम्हाला पण माहिती असेल. मी तुम्हाला एक म्हणतो ना, प्रॉमिस करते की मी आतापासून व्हिडिओ टाकेल, पण कधी कधी मला व्हिडिओ टाकता सुद्धा येत नाहीत. एवढं माझं रुटीन, म्हणजे मी एक म्हणतो ना, एक 10 मिनिट सुद्धा असं शांततेनं कधी मला बसता येत नाही, की आरामशीर असं टाइमपास करता येत नाही. कंटिन्यू माझं काही ना काही चालू असतं. त्यामुळं त्या रुटीनमधून सुद्धा मी प्रॉपर पाणी पिते आणि प्रॉपर झोप घेते. झोप मी आधीच सांगितलेलं, अशी झोप घ्यायची की त्या झोपेमध्ये वॉशरूमला सुद्धा उठलं नाही पाहिजे. अशी 4 तास घ्या, 5 तास घ्या, 6 तास घ्या. एकदा झोपलं की डायरेक्ट ज्या टायमिंगला उठायचंय ना, त्याच टायमिंगला झोपायचं. आता माझं जर टायमिंग म्हटलं ना, तर मी सकाळची 2-3 तास झोपते आणि दुपारची 2-3 तास झोपते. एवढी माझी झोप आहे. पण रात्रीची मी झोपली की डायरेक्ट सकाळी उठते. दुपारची मी एकदा झोपली की डायरेक्ट ऑफिसलाच्या टायमिंगलाच उठते. त्यामुळे झोप फार महत्त्वाची आहे. आणि 10वी जी महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे सकारात्मकता. सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार. जेवढे आपण पॉझिटिव्हली म्हणणार ना, हो माझं वजन कमी होणार आहे, हो मी छान दिसणार आहे, हो मी असं वागणार आहे, हो मी तसं वागणार आहे, मी चांगलं वागणार आहे, वाईट नाही वागायचं, चांगलं वागणार आहे वगैरे, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह ज्या सवयी आहेत, पॉझिटिव्ह जे विचार आहेत, हे जर मनात असतील ना, तर युनिवर्स आपल्याला नक्की मदत करतं. मी पहिल्यापासून सांगते, तुम्ही ना जे काही करता ना, ते सगळं आपण पहिल्यापासून म्हणतो की देव आपल्या कर्माची फळं वगैरे देतो आपल्याला, ते तर आहेच सगळं. पण हे जे युनिवर्स आहे ना, हे आपल्याला चारी बाजूंनी बघत असतं आणि ते बघतं की तुम्ही काय करताय. तुमच्या प्रयत्नांना ते एक ना एक दिवस यश देतं. फक्त तुम्ही मागं हटायचं नाही. मी सुद्धा मागे हटले नाही. मी सुद्धा खूप प्रॉब्लेम फेस केलेत, इतके प्रॉब्लेम फेस केलेत ना की सांगू शकत नाही. मला सायाटिका म्हणू नका, B12 डेफिशियन्सी म्हणू नका, विटॅमिनची कमी, मला भयंकर, मी कंटिन्यू 5 ते 6 महिन्यातून एकदा तरी हॉस्पिटलमध्ये मी 4-4, 5-5 दिवस ॲडमिट होते. आणि इतक्या वेळा की मला माझी पोरगी, म्हणजे तिला सुद्धा कळायचं, एवढीसं लेकरू माझं 1-1.5 वर्षाचं होतं, ते सुद्धा माझ्याबरोबर 18-18 तास झोपायचं. मी इतक्या आजारातून बाहेर आलेली आहे, PCOD मधून बाहेर आलेली आहे, सायटिकाचा प्रॉब्लेम मधून बाहेर आलेली आहे. कारण 9 तास ऑफिसच्या ड्युटीमध्ये बसणं आणि सायटिकाचा त्रास, त्यात वजन वाढलेलं खूप त्रासदायक असतं. कारण नोकरी पण गरजेची आहे, ज्याच्यावर आपलं घर चालतं, सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्यामुळं करायचंय ना, तर खरं करूनच दाखवायचंय. जगाला नाही, स्वतःला करून दाखवायचंय आपल्या फॅमिलीसाठी. कारण आपल्याला जे काय करायचंय ते आपल्या फॅमिलीसाठी करायचंय. तर व्हिडिओ आवडला असेल, ह्या सवयी, ह्यातल्या कोणत्या सवयी तुमच्याकडे आहेत, तुम्ही करता, ह्या आहेत तुम्हाला सवयी, कोणत्या नाही आहेत, हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.